अजित पवारांचे 2 मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर होण्याची शक्यता आहे। एक याआधीच बाहेर झाले, त्यावेळी कोकाटेंवर टांगती तलवार आहे। पाहूया। ऐतिहासिक बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या पक्षाची स्थिती बिकट अवस्थेत असल्याचं दिसतंय। सरकारच्या वर्षपूर्ती आधीच अजित पवार गटाच्या एका मंत्र्याचा राजीनामा झालाय। दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामाच नाही तर अटकेचीही अटकळ बांधली जाते। तिसरे मंत्री रुग्णालयात भरती आहेत। चर्चेनुसार माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदाच्या आशेनं अजितदादांच्या देवगिरीऐवजी दिल्लीत शहांच्या दारी पोहोचले। धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही। माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे। जमीन घोटाळ्यात अजित पवारांच्या मुलावर आरोप होत आहे। फलटणमधील डॉक्टर महिला, पुण्यातील हगवणे आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांच्या कारभारावर सवाल उभे झाले। स्वतः अजितदादांनी PhD, शेतकरी मदत या संदर्भात केलेली विधानं वादात सापडली। कधी काळी अजित पवारांना आदर्श मानणारी त्यांच्या मुलाच्या वयाएवढी मुलं भाजपत गेल्यानंतर दादांनाच दंड थोपटून इशारा देऊ लागले। राज्यात देशात सत्तेत असलेल्या NDA सोबत असूनही भाजप विरोधात पुण्यात आघाडीसाठी दादांना शरद पवार गटाला पत्र लिहावं लागलंय। या घडीला अजित पवारांचे 2 मंत्री रुग्णालयात तर एक माजी मंत्री दिल्लीत अमित शहांच्या भेटीला पोहोचले। खुद्द दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही काल शहांना भेटले। यापैकी धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कधीही भाजपात जाऊ शकतात, असे अंदाज फक्त विरोधकच नाही तर महायुतीतलेच काही नेते आधीपासून वर्तवतात। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं बघा। आता ते भाजपमध्येच आहेत ना, तांत्रिक दृष्ट्या ते एका दुसऱ्या गटामध्ये असते, पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे। त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहेत। मात्र अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या माणिकराव कोकाटेंनाही कोर्टानं सदनिका प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे दादांच्या अजून एका मंत्र्याची विकेट पडण्याची दाट शक्यता आहे। काल परवाच मुंबईतल्या वानखेडे मैदानात फुटबॉलपटू मेसीसोबत क्रीडामंत्री कोकाटेही उत्साहानं हजर होते, पण त्याच्या 5 दिवसातच क्रीडामंत्री पदच नव्हे तर कोकाटेंची आमदारकीही धोक्यात आली आहे। पालिका निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या जागांवर शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी जोरदारपणे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले। मात्र दादा गटातून इतर नेते मौन नसताना केवळ कोकाटेच ही जबाबदारी निभावत होते। बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड, तिकडं फोड, इकडून फोड, तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। मागच्या विधानसभेला आमच्या घरातला एक फोडला, तो घेऊन फिरले, काही फायदा झाला नाही। आता वाजेंच्या घरातला फोडला, म्हणजे राजकारण फक्त फोडाफोडीचं आणि फायद्याचं, लोकांच्या विकासाचं नाही। तेच कोकाटे आता अडचणीत आहेत। महायुतीत दादांच्या पक्षाची वैचारिक भूमिका आग्रहाने मांडणारे अमोल मिटकरींचं प्रवक्तेपद काढलं गेलं। पुण्यातल्या रुपाली पाटील नाराज आहेत। स्टार प्रचारक करूनही धनंजय मुंडेंच्या सभांना दादा गटाच्या नेत्यांनी विरोध केलाय। त्यामुळे यावरून सोशल मीडियात महायुतीला विधानसभेत ऐतिहासिक बहुमत, मात्र वर्षभराच्या आतच दादा गटात 2 बाद आणि नाराजीराव 7 अशा चर्चा रंगू लागल्या। दरम्यान ज्या नेत्याकडे कृषी खातं जातं त्यामागे कोणता ना कोणता ग्रहण लागण्याची परंपराही कायम आहे। याआधी कृषी मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसेंवर जमीन घोटाळ्यासह अनेक आरोप झाले। त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। गेल्या काळात कृषी मंत्री राहिलेले धनंजय मुंडेंवरही विविध आरोप झाल्यानं त्यांचाही राजीनामा झाला। त्यांच्या जागी कृषी मंत्री म्हणून आलेले माणिकराव कोकाटेही रम्मीच्या वादात सापडल्यानंतर त्यांना कृषीऐवजी क्रीडा खातं दिलं गेलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.